बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग, माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमामध्ये मी श्री कमलाकर एकनाथ कुदळे, सहाय्यक शिक्षक, हिंदू हृदय सम्राट, वेरवली मनपा मराठी माध्यमिक शाळा, अंधेरी पूर्व, आपणा सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहे. आय वेलकम यू टू ऑल द स्टुडंट्स. बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑनलाईन एज्युकेशन, दिस इज फॉर मराठी मीडियम. मराठी माध्यमासाठी आपला हा उपक्रम सुरू आहे. इयत्ता 9वी आहे, 9th स्टँडर्ड. टुडेज सब्जेक्ट इज इंग्लिश. घटक दॅट इज टॉपिक इज ॲक्टिव्हिटी. देन सब टॉपिक उपघटक इज लाईव्ह इंग्लिश, टुरिझम. देन today's date, our timing, and myself, Kudale Kamla. Now see, if you we have to introduce you or you have to remember. जर तुम्ही सुरुवातीला पाहिलं असेल, पुस्तक ज्यावेळेला तुमच्या हातामध्ये पडलं त्यावेळेला मोस्टली वी लाईक टू रीड द बुक फ्रॉम द फ्रंट पेज टू द लास्ट पेज, अँड ऑन द सेकंड अँड थर्ड पेज यू हॅव रेड ऑल दिस थिंग्स. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पानापासून तुम्हाला या इयत्ता 9वीमध्ये आम्हाला तर माहिती असतं तुम्हाला विद्यार्थ्यांना की कोणत्या प्रकारची कौशल्य या इयत्ता 9वीमध्ये तुमच्यामध्ये आत्मसात व्हायला हवेत. अँड फॉर यू ऑल्सो, तुम्हाला सुद्धा ती माहीत होण्यासाठी पुस्तकामध्ये त्याचं काय केलेलं असतं, प्रिंट केलेलं असतं, जे तुम्हाला पाहायचं असतं. नाव सी, अप टू दिस टाईम, या वेळेपर्यंत आपण काय पाहिलं आहे, तर या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ कॉम्पिटन्सीज वी विल इंट्रोड्यूस आवर टुडेज लेक्चर. आपण आजच्या तासाची ही प्रस्तावना करत आहोत. तर इथे पहा, स्टेटमेंट ऑफ कॉम्पिटन्सीज. जर तुम्ही पुस्तकाची सुरुवातीची पानं पाहिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटन्सीज, तुमच्यामध्ये कोणती कौशल्य यावर्षी विकसित व्हायला पाहिजेत वाईल लर्निंग इंग्लिश सब्जेक्ट. इंग्लिश भाषा शिकत असताना सेकंड आणि थर्ड लँग्वेज आहे आपली, पण या ठिकाणी व्यवहारामध्ये भाषा बोली भाषा असते किंवा आपण जी मातृभाषा वापरतो ती आपली वॉकिंग म्हणजे बोलण्यासाठी, टॉकिंगसाठी, टॉकिंग ज्याला म्हटलं जातं. पण जेव्हा आपण व्यवहारामध्ये वापर करतो, ॲज इंग्लिश इज अन इंटरनॅशनल लँग्वेज, इट इज द लँग्वेज ऑफ कम्प्युटर्सची भाषा आहे. म्हणजे तुम्हाला इंग्लिशचा अभ्यास अतिशय चांगल्या पद्धतीने करता येणं आवश्यक आहे. त्याचे काही कॉम्पिटन्सीज तुमच्यामध्ये प्रभुत्व काय काय यायला पाहिजेत यावर्षी ते या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये हे पाहू शकतात. सुरुवातीला आहे लिसनिंग आहे, दॅट मीन्स द 4 पार्ट्स ऑफ एव्हरी लँग्वेज, LSRW. फर्स्ट इज लिसनिंग, म्हणजे लिसनिंग मीन्स आपण सगळेजण तर ऐकतच असतो, आपल्या कानावर शब्द पडत असतात, आपल्या कानावर आवाज पडत असतात. बट लिसन टू अंडरस्टँड. लिसनिंग म्हणजे काय, तर समजण्यासाठी ऐकणे. नाही तर कोणतरी काहीतरी बोललं आहे आणि आपण ते ऐकलं आहे. म्हणजे आपण जर समजा चायनीज भाषा ऐकली, कोणी बोलतं आहे आपल्यासमोर चायनीजमध्ये, आपल्याला नाही समजणार आहे, पण आपण लिसन करतो आहे, ऐकतो आहे ते. व्हॉट डू यू मीन बाय लिसनिंग? लिसनिंग इज टू लिसन टू अंडरस्टँड, समजण्यासाठी ऐकणे. म्हणजे तुम्हाला इंग्लिश ऐकल्यानंतर ती समजायला हवी. फर्स्ट. सेकंड इज स्पीकिंग. यू मस्ट हॅव टू स्टार्ट टू स्पीक. ॲटलिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी इंग्लिश बोलता यायला पाहिजेत. देन रीडिंग, वाचता यायला पाहिजेत, बिकॉज दिस इज द लँग्वेज ऑफ कम्प्युटर्स. म्हणजे आजची जी काही इंटरनेटची भाषा आहे ती या ठिकाणी इंग्लिश असल्यामुळे तुम्हाला त्याचं वाचन करता येणं अत्यंत आवश्यक आहे. आता वाचन करता येणं म्हणजे आपण डोळे फिरवतो, ABCD असं आपण जोडून जोडून वाचू शकतो. दिस इज नॉट द रीडिंग. रीडिंग म्हणजे काय आहे? रीडिंग इज रीड टू अंडरस्टँड. म्हणजे तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला ते कळायला हवं की काय लिहिलं. देन रायटिंग, तुम्हाला लिहिता पण यायला पाहिजे. दॅट मीन्स सपोज तुम्हाला मी सांगितलं या ठिकाणी की एक निबंध लिहा किंवा एखाद्या सेंटेन्स लिहा, वाक्य लिहा, तुम्हाला ते वाक्य लिहिता यायला पाहिजे. देन द नेक्स्ट स्किल, नेक्स्ट कॉम्पिटन्सी इज स्टडी स्किल्स, ॲक्टिव्हिटी. आता या ॲक्टिव्हिटीमध्ये बरंच काय काय असतं जे आपल्या पुस्तकामध्ये बऱ्याच ठिकाणी दिलेलं आहे. जे तुम्ही धडे आणि कविता हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे, पण या ॲक्टिव्हिटींकडे, या स्टडी स्किल्सकडे तुम्ही लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे.
त्याच्यानंतर आहे लास्ट वन इज लँग्वेज स्टडी, म्हणजे भाषा अभ्यास ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. इन दॅट कम्स द ग्रामर पार्ट, व्याकरण येतं त्याच्यामध्ये, पंक्च्युएशन मार्क्स, देन अपोजिट वर्ड्स, दॅट मीन्स ओकॅबलरी, ग्रामर, ऑल दिस थिंग्स कम्स इन लँग्वेज स्टडी. आपण याचा अभ्यास करतो आणि नेमकं आपण मधलं कोणतं विसरतो, स्टडी स्किल्स. आणि या स्टडी स्किल्सलाच आपल्याला आउट ऑफ 80 मार्क्स मधले जवळजवळ 25 मार्क्स आहेत. दॅट मीन्स कंपोजिशन, म्हणजे तुम्ही काय करायचंय त्या ठिकाणी कंपोज करायचंय. आता काय कंपोज करायचंय, तर डिफरंट टाइप्स ऑफ एसेज, देन लेटर्स, हे सर्व तुम्हाला यू मस्ट हॅव टू कंपोज इन स्टडी स्किल्स. म्हणजे यू हॅव टू अप्लाय युअर स्टडी इन दॅट टॉपिक. त्या टॉपिकमध्ये तुम्ही केलेला अभ्यास तुम्हाला काय करायचा आहे, अप्लाय करायचा आहे. ॲप्लिकेशन स्किल इज स्टडी स्किल्स. So this is our introduction. So many parts are there. Today we are going to learn about study skills activity. Now see, in study skills, what is the use reference material, internet. What you have to do? Now see, study skills. आता या ठिकाणी समजा आपण लेसन्स अभ्यासले, त्याच्यानंतर कविता अभ्यासल्या, तर त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, थोडेसे रेफरन्सेस घेतलेले आहेत. पण हा जो टॉपिक आहे स्टडी स्किल्स, यू हॅव टू यूज द रेफरन्स मटेरियल, दॅट इज इंटरनेट. आता पूर्वीच्या काळी काय सांगितलं जायचं की तुम्ही लायब्ररीमध्ये जाऊन यू हॅव टू यूज द रेफरन्स बुक्स फॉर मोर इन्फॉर्मेशन. अधिक माहितीसाठी तुम्ही रेफरन्स बुक्सचा वापर करा. बट नाव ऑन इंटरनेट देर आर सो मेनी बुक्स, सो मेनी इन्फॉर्मेशन इज देअर. म्हणजे तुम्ही ते इन्फॉर्मेशन, नॉलेज त्या ठिकाणी कलेक्ट करायचं आहे. देन द सेकंड वन इज फ्रेम probing questions to find informations. That means answerful questions, ज्याची उत्तरं पटापट मिळणार आहेत अशा पद्धतीचे प्रश्न तयार करायचे आहेत आणि त्या ठिकाणी त्याची उत्तरं तुम्हाला शोधायची आहेत. देन प्रिपेअर क्वेश्चनेअर्स. what you have to do, you have to prepare the questionnaires. That means suppose you want to take interview of some person, तुम्हाला कोणाच तरी एकाची मुलाखत घ्यायची, मित्राची असेल. सपोज द वन युअर बेस्ट फ्रेंड, ही हॅज स्कोअर्ड 90 above% इन SSC स्टँडर्ड लास्ट इयर. मागच्या वर्षी त्याने इयत्ता 10वीच्या परीक्षेत अबाव 90 स्कोअर केलेला आहे. दॅट मीन्स यू हॅव टू इंटरव्ह्यू हिम. त्याची तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायची आहे की तू कसं काय केलं हे. अँड दॅट क्वेश्चन एअर यू हॅव टू प्रिपेअर. ती प्रश्नावली तुम्हाला तयार करायची आहे. देन द नेक्स्ट वन इज present information in a concise, lucid manner and choose appropriate graphics. Now see what you have to do. Now see, suppose you have so much information. आता तुमच्याकडे भरपूर माहिती जमा झाली, तुम्ही इंटरनेटचा वापर केला, पुस्तकांचा वापर केला, फोटो काढले, बरंच काय काय केलं. what you have so much information with you. Now what you have to do, you have to present that information. तुम्हाला त्याची काय करायची आहे, मांडणी करायची आहे, सादरीकरण करायचं आहे इन अ कॉन्साइज ल्युसिड मॅनर. म्हणजे जशीच्या जशी मांडायची आहे का नाही, तर तुम्हाला ती काय करायची आहे, कन्साइज करायची, म्हणजे त्याची छोट्या माहितीमध्ये रूपांतरित करायची आहे, लिमिटेड करायची आहे. म्हणजे खूप सारं 10-12 पानाची माहिती जमा केली, त्याच्यातून तुम्हाला नेमकं वॉट एव्हर यू वॉन्ट दॅट यू हॅव टू सिलेक्ट फ्रॉम दॅट लॉट ऑफ इन्फॉर्मेशन. यू हॅव टू कन्साइज दॅट and choose appropriate graphics. And with that, आणि त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू यूज ग्राफिक्स. यू नो ग्राफिक्स, ऑल दीज पिक्चर्स आर ग्राफिक्स. म्हणजे ग्राफिक्सच्या माध्यमातून ही तयार केलेली जी चित्र आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये मूवीज असतील किंवा व्हिडिओज असतील, शॉर्ट व्हिडिओज असतील, तर GIF असतील, तर हे सर्व तुम्हाला जीफ फाईल ज्याला म्हटलं जातं. दॅट मीन्स यू हॅव टू ॲड दॅट इन्फॉर्मेशन विथ युअर इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्हाला ती माहिती काय करायची आहे, तुमच्या माहितीसोबत ॲड करायची आहे, अटॅच करायची आहे, क्लिप करायची आहे. अँड देन यू हॅव टू प्रेझेंट युअर इन्फॉर्मेशन. प्रिपेअर प्रेझेंटेशन. नाउ सी नेक्स्ट वन. आता तुमच्याकडे माहिती जमा झाली, तुम्ही काय केली, ती सगळी एकत्रित तयार केलीत. आता नाव व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू प्रेझेंट. यू हॅव टू व्हॉट यू हॅव टू डू, you have to present that, and for that you have to make a presentation. PPT ज्याला म्हटलं जातं, म्हणजे तुम्हाला त्याची प्रेझेंटेशन तयार करायची. आता या ठिकाणी कसं होतं, आपण काय करतोय,
पेपरमध्ये म्हणजे उत्तरपत्रिकेवर हे लिहिणार आहे. मग तुम्ही काय करायचं आहे, प्रेझेंटेशनमध्ये त्याच्या स्टेप्स आहेत. जसं आत्ता गणितामध्ये आपण पाहिलं, राठोड सरांनी सांगितलं की स्टेप्स आहेत. देर आर सो मेनी स्टेप्स. यू हॅव टू गो स्टेप बाय स्टेप. दॅट इज कॉल्ड प्रेझेंटेशन. म्हणजे एक स्टेप तुम्ही वगळलीत की तिथला मार्क गेला तुमचा. दॅट मीन्स इंग्लिशमध्ये सुद्धा व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू राईट इन लेटर रायटिंग. तुम्ही लेटर रायटिंगमध्ये पाहिलं असेल, देर आर 8 पार्ट्स ऑफ अ लेटर. दॅट मीन्स एव्हरी पार्ट इज इम्पॉर्टंट. सपोज यू आर मिसिंग वन, यू विल नॉट गेट मार्क्स ऑर युअर लेटर विल बी इनकम्प्लीट. म्हणजे तुमचं लेटर काय असणार आहे, ते इनकम्प्लीट असणार आहे, पूर्ण होणार नाहीये. सपोज यू स्किप द सब्जेक्ट. फॉर्मल लेटर तुम्ही लिहिताय आणि त्याच्यातला विषय, सब्जेक्ट हा जो काही भाग आहे, पत्राचा भाग आहे, तुम्ही स्किप केला तो, तर तुमचं पत्र अपूर्ण राहिलं. दॅट मीन्स व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव अ प्रिपेअर अ प्रेझेंटेशन. आता प्रेझेंटेशन म्हणजे मोबाईलवरच करायचं असं नाहीये. आपल्याला जे लिहायचं आहे ते स्टेप बाय स्टेप लिहायचं आहे. दॅट इज कॉल्ड प्रेझेंटेशन. देन यूज कम्प्युटर इंटरनेट इन युअर स्टडीज. व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू यूज द कम्प्युटर ऑर इंटरनेट, कम्प्युटर अँड इंटरनेट इन युअर स्टडीज. तुमच्या अभ्यासामध्ये संगणकाचा आणि आंतरजालाचा, इंटरनेटचा यू हॅव टू मेक यूज ऑफ इट प्रॉपरली. तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने वापर करायचा आहे. सो दिस इज आवर टुडेज टॉपिक, स्टडी स्किल्स ॲक्टिव्हिटी दॅट इज कॉल्ड लाईव्ह इंग्लिश. Then our today's topic, this is the topic tourism. It is on page number 114 in your textbook. तुमच्या पुस्तकाच्या पान नंबर 114 वर हा टॉपिक आहे. आणि हे तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा काय केलं जातं, विचारलं जातं, टुरिझम. नाव सी हाऊ वी हॅव टू प्रेझेंट द इन्फॉर्मेशन इन आवर स्टडी स्किल्स. लेखन कौशल्यामध्ये, अभ्यासाच्या कौशल्यामध्ये हे कसं मांडायचं, हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आपल्याला ते पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे. बट वी शुड मस्ट नो हाऊ इट इज प्रिपेअर्ड. म्हणजे आपल्याला माहिती असतं पुस्तकात सगळं काही आहे, पण त्या ठिकाणी पुस्तकात सगळं जरी असलं तरी आपल्याला ते माहीत करून घ्यायचं असतं की हाऊ वी हॅव टू ऑपरेट दॅट. म्हणजे मोबाईलमध्ये बटणं सर्व प्रकारची आहेत, पण कोणत्या बटनाचं काय फंक्शन आहे, कसं ऑपरेट करायचं, ते बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत नसतं. आता इथे आपण ते त्याच पद्धतीने लेखन कौशल्यामध्ये कसं लिहायचं आणि ते किती सोपं असतं. हाऊ इट इज इझी. आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला वाटतं हे अरे काय जबरदस्त आहे. पण जेव्हा आपण व्हेन वी अप्लाय इट, म्हणजे आपण जेव्हा त्याची कृती करतो, ॲक्शन करतो, त्यावेळेला आपल्याला समजतं इट इज व्हेरी इझी. म्हणजे बऱ्याच वेळेला बघताना असं वाटतं, सो मेनी टाइम्स आपल्याला वाटतं की नाऊ सी हाऊ ही इज रायडिंग हिज बायसिकल. व्हॅन हे केव्हा आपल्याला जाणवतं इट इज डिफिकल्ट, जोपर्यंत तुम्ही ती चालवत नसतात. बट वेन यू स्टार्ट टू राईड अ बायसिकल यू विल फील इट व्हेरी इझी. मी तर डोळे झाकून हे दोन्ही हात सोडून सुद्धा चालवू शकतो. दॅट इज लाईक दॅट. अशाच पद्धतीने हा एक टॉपिक आहे टुरिझम. सो इन दॅट द फर्स्ट टॉपिक इज सिंधुदुर्ग. इट इज इन महाराष्ट्र, अ युनिक सी फोर्ट. टुरिझम मधला हा एक पहिला टॉपिक आहे, टुरिझम सिंधुदुर्ग. आता आपल्या महाराष्ट्राला इतिहास तुम्हाला माहिती आहे सर्वांना, तर त्याच्यातलाच हा एक टॉपिक आहे सिंधुदुर्ग. नाव सी द पॉइंट्स. व्हॉट यू हॅव टू डू, वी हॅव टू प्रिपेअर. त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला, अ ट्रॅव्हल लिफलेट. ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. आणि कोणती ॲक्टिव्हिटी आहे ती, ॲक्टिव्हिटी लाईव्ह इंग्लिश टुरिझम. नाव सी हाऊ वी हॅव टू प्रिपेअर दॅट. फर्स्ट पॉइंट इज लोकेशन. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल हळूहळू की आपण काय करतोय. तर आपण वेगवेगळ्या ठिकाणांना जेव्हा सहली करतो, when we go for a travel or when we arrange a picnic in the class, in the school, private picnics, then what information we have to collect before picnic starts. पिकनिक सुरू होण्यापूर्वी किंवा आपलं ट्रॅव्हल सुरू होण्यापूर्वी आपण काय इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी कलेक्ट करणं आवश्यक आहे,
ते या लाईव्ह इंग्लिशच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेलं आहे. अँड द फर्स्ट टॉपिक इज सिंधुदुर्ग. नाव सी द लोकेशन. दॅट मीन्स व्हॉट आय हॅव टू डू. सिंधुदुर्गला चला पिकनिकला जायचं आपल्याला. सिंधुदुर्गला विचारलं, सांगितलं, सूचना आली शाळेमध्ये, वर्गामध्ये सूचना आली, तुम्ही कामाला लागलेत. अरे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, अरे सिंधुदुर्ग कुठे आहे रे. सर्च ऑन. आपण लगेच शोध सुरू करतो. आता आपल्या हातामध्ये शोध कार्याचं खूप चांगलं माध्यम आपल्या हातामध्ये. इट इज अ व्हेरी इम्प्रेसिव्ह, अट्रॅक्टिव्ह आणि अतिशय प्रभावी माध्यम आहे. ते म्हणजे आंतरजाल. दॅट इज कॉल्ड इंटरनेट. लगेच काय करतो या ठिकाणी शोधायला सुरुवात करतो. आणि ते शोधत असताना फर्स्ट टॉपिक इज लोकेशन. सिंधुदुर्ग फोर्ट इज लोकेटेड इन द सदर्न मोस्ट एज ऑफ द महाराष्ट्र कोस्ट. म्हणजे साऊथ म्हणजे तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ, दक्षिणेला महाराष्ट्राच्या या ठिकाणी हा समुद्र किनारा वसलेला आहे. अँड इट इज अ फोर्ट. सागरी किल्ला आहे. हिस्ट्री. आता याचे थोडेसे काय आपण पाहूया, इतिहास काय. अ सी फोर्ट built by Chhatrapati Shivaji Maharaj. Now see, this is the name which gives us inspiration. आपल्याला प्रेरणा देणारं नाव की ज्यांनी हा किल्ला बांधलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज. लँग्वेजेस. What are the languages that people talk in that place? या ठिकाणी बोलले जाणारी कोणती भाषा आहे? That is मराठी, हिंदी and English. Mostly people speak Marathi, Hindi is also there and English is also there. Suppose we want to share this information from to outside the country. आपल्या भारत देशाच्या बाहेरच्या लोकांना ही माहिती आपल्याला पाठवायची आहे. इंग्लिश लँग्वेज इज ऑल्सो इम्पॉर्टंट. बेस्ट टाइम टू विजिट. आपण केव्हा या ठिकाणी विजिट करू शकतो? इट इज इन विंटर. दॅट मीन्स द आयडियल टाइम फॉर टू विजिट देअर इज विंटर. आणि आता तो विंटर सुरू आहे. नाउ सी द सेकंड पार्ट. कुठे थांबायचं? MTDC हॉलिडे रिसॉर्ट, महाराष्ट्र टुरिस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. महाराष्ट्र या ठिकाणी पर्यटन विकास महामंडळ या नावाची एक संस्था आहे. आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मोठं महामंडळ आहे. पर्यटन महामंडळ महाराष्ट्र. हॉलिडे रिसॉर्ट त्यांनी काय केलेले आहेत? त्यांचे हॉलिडे रिसॉर्ट बांधलेले आहेत, म्हणजे हॉटेल्स बांधलेले आहेत. द रिसॉर्ट ॲट तारकर्ली हॅज 10 cottages with 20 sea facing double bedrooms, 1 houseboat. Now see Tarkarli. You know it is a very famous beach, Tarkarli. So many things are there. You can play any water game there. You can play any water game there. And it is a very clean and very attractive beach. It is very सेफ बीच. अतिशय सुरक्षित असा तो समुद्र किनारा आहे. आणि त्या ठिकाणी काय आहेत? 10 कॉटेजेस. कॉटेजेस आहेत. 20 सी फेसिंग डबल बेडरूम्स, 1 हाऊसबोट. इथे हाऊसबोट दाखवलेली आहे. हाऊसबोट सुद्धा त्या ठिकाणी आहे. दॅट मीन्स यू कॅन हायर अ हाऊसबोट. म्हणजे घर आहे पण ते बोटीवर आहे. यू कॅन हायर म्हणजे तुम्ही ते भाड्यानं घेऊ शकतात. व्हॉट टू सी. नाउ सी, गेल्यानंतर काय पाहायचं? कारण प्रिपरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. वी आर पेइंग फॉर एव्हरी मिनिट. आपण पिकनिकच्या प्रत्येक मिनिटाचे पैसे मोजत असतो. मग ते प्रवास असो, तिथं खेळणं असो, तिथं राहणं असो. दॅट मीन्स यू मस्ट हॅव टू प्लॅन प्रॉपर. मग प्लॅन करताना काय विचारात घ्यायचं आहे? व्हॉट टू सी. तिथे जाण्याच्या आधी आपण ठरवलेलं असतं की आपल्याला काय काय पाहायचं आहे. टेम्पल्स ऑफ मारुती, भवानी, छत्रपती शिवाजी महाराज यांची त्या ठिकाणी सुंदर मंदिरं आहेत. हाऊ टू गेट देअर. आता तिथे जायचं कसं? ठीक आहे, सगळ्यांनी सांगितलं, उत्तम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे समुद्रातला. जायचं कसं? बाय रोड 540 किलोमीटर. जर तुम्ही इथून मुंबईवरून गेलात तर 540 किलोमीटर आहे बाय रोड. बाय रेल जर तुम्ही रेल्वे मार्गाने जाणार असाल तर या ठिकाणी द नियरेस्ट रेल हेड इज सिंधुदुर्ग. रेल हेड म्हणजे जवळचं रेल्वे स्थानक. सिंधुदुर्ग ऑन द कोकण रेल्वे
Kankavli and Kudal are the other important railway stations nearby. कुडाळ आणि त्या ठिकाणी कणकवली हे इम्पॉर्टंट रेल्वे स्टेशन्स त्या ठिकाणी आहेत. बाय एअर द नियरेस्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट इज छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई. सपोज the traveler, the tourists are coming from outside the country. That means from Maldives, Nepal, Bhutan. Where they have to get? They have to come to Mumbai first and then go to the sites nearby. आता ठीक आहे, सिंधुदुर्गला तुम्ही गेलेत, तिथं पाहिलं. व्हॉट यू हॅव टू डू? साइट्स नियर बाय. तिथे मग आजूबाजूला जवळपास काय आहे? सावंतवाडी, मालवण सिटी, तारकर्ली बीच, रेडी गणेश टेम्पल, देन विजयदुर्ग, अंबोली, कुमकेश्वर टेम्पल. So many places are there. That means you can plan your picnic for 2 to 3 days, at least 2 to 3 days. 1 day for beach, 1 day for nearest all these places. That means Malwan city, Tarkarli beach, Reddy Ganesh temple, Vijay Durga is also there, and Amboli. Amboli is a hill station, you know that, and Kunkeshwar temple. This is also a famous temple in Maharashtra. So this is in this type you have to, what you have to do? You have to prepare a leaflet of टुरिस्ट प्लेसेस. म्हणजे लाईव्ह इंग्लिशमध्ये तुम्हाला हे या ठिकाणी बनवायचं आहे. नाव द सेकंड एक्झाम्पल इज गिवन ऑन पेज नंबर 114. पान नंबर 114 दुसरं उदाहरण दिलेलं आहे. दॅट इज ताडोबा नॅशनल पार्क, ताडोबा अंधारी टायगर रिसॉर्ट, द वाईल्ड लाईफ हेवन ऑफ विदर्भ. आता हे आपण पाहिलं सिंधुदुर्ग कोकणामध्ये, म्हणजे नियर टू इट इज अ सी कोस्ट, समुद्र किनाऱ्यावर आहे. आता आपण कुठे आलो? महाराष्ट्राच्या आतमध्ये. कुठे आलो? तर विदर्भामध्ये. आता या ठिकाणी विदर्भामध्ये काय पाहायला आहे? बरेच जण असं वाटतं आमच्याकडे समुद्र किनारा आहे. लगेच इकडचे लोक काय सांगतात? आमच्याकडे वाघ आहे. दॅट मीन्स विदर्भातले लोक काय सांगतात आहे? द वाईल्ड लाईफ हेवन ऑफ विदर्भ. अक्षरशः स्वर्ग आहे. आणि कशासाठी प्रसिद्ध आहे ते पण आपण चित्रात पाहतोय. नो सी, this is the gate of Tadoba. Location located on the outskirts of Chandrapur district, Chandrapur Jilla. Tadoba Andhari is Maharashtra's national park. Now see, national park मुंबईमध्ये पण आहे. आणि मुंबईमध्ये आपल्याला काय दिसतात? बिबट्या दिसतात. म्हणजे ते बऱ्याच वेळेला काय होतात, आपल्याकडे आजूबाजूला येत असतात. ते म्हणजे ठाण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल. आता इथे चंद्रपूरमध्ये काय आहे? ताडोबा अंधारी इन महाराष्ट्र इज महाराष्ट्राज नॅशनल पार्क. आणि ही संरक्षित जंगलं असतात. म्हणजे तिथे तुम्हाला झाडं तोडता येत नाहीत, कोणत्याही प्राण्यांची शिकार करता येत नाही. हे सगळं तुम्हाला सरकारच्या शासनाच्या परवानगीने करावं लागतं, म्हणजे कोणतीही गोष्ट. देन लँग्वेजेस. व्हॉट लँग्वेजेस पीपल स्पीक दॅर? मराठी इज देअर, हिंदी इज देअर, इंग्लिश इज देअर, अँड ट्रायबल लँग्वेज. ॲज इट इज अ फॉरेस्ट एरिया, जंगलांचा आणि डोंगर दऱ्यांचा प्रदेश असल्यामुळे ट्रायबल पीपल्स आर देअर. आदिवासी लोक त्या ठिकाणी आहेत. सो दे आर स्पीकिंग ट्रायबल लँग्वेज ऑल्सो. द बेस्ट सीझन टू विजिट. आता इथे केव्हा भेटी द्यायच्या? का केव्हाही उठलं की सुटलं चाललं असं नाही आहे. बिकॉज वी हॅव टू एन्जॉय द नेचर. आपल्याला काय करायचं असतं? आपल्याला त्या निसर्गाचा आनंद लुटायचा असतो. सो वी हॅव टू फिक्स द टाईम वेन टू विजिट. केव्हा जायचं हे पण आपल्याला ठरवणं आवश्यक असतं. द बेस्ट सीझन टू विजिट 15th October to 15th June. Hot summers are the ideal time to view mammals. Now see, hot summer is the ideal time. Why? आता आपण सिंधुदुर्गला गेलो विंटर सीझनमध्ये, म्हणजे आपल्याला हिवाळ्यामध्ये त्यांनी जायला सांगितलं, कारण समुद्र किनारा आहे, आल्हाददायक वातावरण असतं. थंडीमध्ये अजून आल्हाददायक असतं. पण इथे तुम्हाला काय सांगितलं आहे? तुम्ही उन्हाळ्यामध्ये जायचं. वाय वी हॅव टू गो देअर इन समर सीझन्स? बिकॉज ऑल द मॅमल्स, तिथे जे काही सगळे प्राणी आहेत, म्हणजे टायगर्स, देन द
फॉरेस्ट, ज्याला जंगली प्राणी म्हटलं जातं, दे कम टू ड्रिंक द वॉटर टू द वॉटर रिझर्वॉयर्स देअर. म्हणजे तिथे जे काही पाण्याची तळी असतात पाणी पिण्यासाठी येतात. अँड वी कॅन व्हिज्युअलाइज, वी कॅन टेक फोटोज, वी कॅन सी ओरिजिनल animals there, mammals there. Where to stay? Now see, पहिल्या दिवशी आपल्याला समजा प्राणी नाही दिसले, मग आपल्याला त्या ठिकाणी थांबावं लागलं. मग थांबायचं कुठे? MTDC जंगल रिसॉर्ट, मोहाली, मोहराली, महाराष्ट्र टुरिस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जंगल रिसॉर्ट आहे. इथे पहा कसं होतं, बोट होती, हाऊस बोट होती, हट्स होत्या. इथे काय आहे, जंगल रिसॉर्ट आहे. मोहराली ऑफर सेल्फ कंटेंट रूम्स आयडियल फॉर फॅमिलीज. म्हणजे तिथे सर्व काही किचन वगैरे सगळं काही तुम्हाला अवेलेबल आहे. द रूम्स आर कम्फर्टेबल अँड ऑफर अ फाईन लेक व्ह्यू. म्हणजे तिथे जे काही तळं आहे त्या तळ्याच्या बरोबर समोर ते बांधलेलं आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही तिथे यू कॅन सी, यू कॅन वॉच, यू कॅन व्हिज्युअलाइज द ॲनिमल दॅट कम्स देअर टू ड्रिंक द वॉटर. तिथे येणारे प्राणी, पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांना यू कॅन व्हिज्युअलाइज दॅम, यू कॅन शूट दॅम विथ युअर कॅमेराज. म्हणजे तुमच्या कॅमेराने तुम्ही त्यांचं काय करू शकतात, शूटिंग करू शकतात. नाव सी द नेक्स्ट पार्ट. नाव सी हाऊ टू गो देअर. आता तिथे जायचं कसं? एअर, द नियरेस्ट एअरपोर्ट इज नागपूर, 205 किलोमीटर. म्हणजे 205 किलोमीटरवर हे नागपूरचं एअरपोर्ट आहे, जर तुम्हाला फास्ट जायचं असेल तर. बाय रेल, द नियरेस्ट रेल हेड इज चंद्रपूर, 45 किलोमीटर. साधारण 45 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी चंद्रपूरचं रेल्वे स्टेशन आहे. यू कॅन गो बाय रेल्वे ऑल्सो. बाय रोड, चंद्रपूर ताडोबा इज 45 किलोमीटर. That means what is preferable? Preferable is, for us, it is preferable by railway or it is preferable by air also. म्हणजे हवाई मार्गे सुद्धा आपण जाऊ शकतो. स्टेट ट्रान्सपोर्ट बसेस फ्लाय रन फ्रॉम चंद्रपूर टू ताडोबा. चंद्रपूर ते ताडोबा या ठिकाणी स्टेट ट्रान्सपोर्ट म्हणजे तिथली स्थानिक जी काही आपल्या महाराष्ट्राच्या ST बसेस आहेत, तर त्या ठिकाणी त्या धावत असतात दर 10 मिनिटांनी, अर्ध्या तासाने. म्हणजे जशी पर्यटकांची संख्या असेल तशी सतत त्या बस उपलब्ध आहेत. यू कॅन गो देअर फ्रॉम नागपूर टू फ्रॉम चंद्रपूर टू ताडोबा. चंद्रपूरला एकदा तुम्ही पोहोचलात की तिथे साधारण दीड तासामध्ये यू कॅन गो देअर, because it is 45 kilometers. So this is about Tadoba. Now see attractions. What are the attractions? का जायचं तिथे? बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, जंगलात काय जायचं, तिथे काय बघायचंय? जंगलात जाऊन काय बघायचंय? प्राणी, झाडं, जमीन, माती. पण आहे तिथे अट्रॅक्शन्स आहे. देर आर सो मेनी अट्रॅक्शन्स. टायगर, पॅन्थर, त्या ठिकाणी बिसन सुद्धा आहे. स्लोथ बियर म्हणजे अस्वल आहे. आपल्याला जे प्राणी आपण याच्यावर पाहतो, टीव्हीवर पाहतो, तो वी कॅन सी ॲक्च्युअली. लेपर्ड्स आर देअर अँड बार्किंग डिअर. आणि या ठिकाणी हरणं सुद्धा आहेत. दे आर बार्किंग डिअर्स. म्हणजे गवा आहे, पॅन्थर आहे, वाघ आहेत, दाण्या वाघ आहे, बिबट्या आहेत. सो यू कॅन सी ऑल वाईल्ड ॲनिमल्स देअर. तुम्ही जंगली प्राणी त्या ठिकाणी यू कॅन सी सहज पाहू शकता. म्हणजे पण तुम्हाला त्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये जायला लागेल, कारण बिकॉज दीज ॲनिमल्स कम टू ड्रिंक वॉटर. ठराविक थोड्या थोड्या वेळाने काय करतात, हे प्राणी येतात. म्हणजे वाघ येऊन गेल्यानंतर दुसरे छोटे प्राणी येतात. सो स्टेप बाय स्टेप ऑल दीज ॲनिमल्स, मॅमल्स कम देअर टू ड्रिंक द वॉटर. साईट्स नियर बाय. आता ते पाहून झालं, वाघ दिसला, मग आजूबाजूला काय पाहायचं? व्हॉट यू हॅव टू सी द नियर बाय प्लेसेस. भद्रावती, मरकांडा. भद्रावती सगळ्यांना माहिती आहे, इट इज द बिगेस्ट डॅम. देन भामरागड अँड आनंदवन. भामरागड इज ऑल्सो देअर. सो दॅट मीन्स दीज आर नॅचरल ब्युटी, निसर्ग सौंदर्याची लाभलेली स्थळं आहेत. आणि नेक्स्ट वन इज आनंदवन. यू नो बाबा आमटे
शीतल आमटे, बाबा आमटे, प्रकाश बाबा आमटे या ठिकाणी यांचं एक जे काही आनंदवन आहे ते आनंदवन त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, पाहू शकतो. दॅट मीन्स तिथेच हाऊ दे आर ट्रीटिंग पीपल, हाऊ दे आर मेकिंग देअर ओन प्रोजेक्ट्स. म्हणजे आजारी असणाऱ्या व्यक्ती सुद्धा कशा पद्धतीने चांगलं जीवन जगू शकतात हे या ठिकाणी आपण त्या आनंदवनमध्ये पाहू शकतो. डेडिकेटेड वर्क्स ऑफ बाबा आमटे अँड प्रकाश बाबा आमटे वी कॅन सी देअर. So these are the nearest places to see this Tadoba. Now see, you have to collect information. Suppose you have to in that way. अशाच पद्धतीने तुम्हाला जर त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन हवी असेल, पाहायची असेल, तर व्हॉट यू हॅव टू डू, यू मस्ट नो द टुरिस्ट मॅप ऑफ महाराष्ट्र. जर महाराष्ट्राचा विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी हे टुरिस्ट मॅप माहिती असणं आवश्यक आहे. काय दाखवलं जातं त्याच्यामध्ये, ऑल द प्लेसेस नियर बाय ऑफ टुरिस्ट अट्रॅक्शन्स. म्हणजे ही खास तयार केलेली ठिकाणं असतात किंवा आकर्षणाची ठिकाणं असतात. आता आकर्षणाची ठिकाणं का असतात, इफ यू रिमेंबर द हिस्ट्री, जर तुम्ही इतिहासामध्ये गेलात तर तुमच्या एक लक्षात येईल, ऑल द फोर्ट्स मेड बाय कन्स्ट्रक्टेड बाय छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी जे किल्ले बांधले महाराष्ट्रामध्ये, दे वेअर वेल पॉप्युलेटेड ॲट दॅट टाइम. त्यावेळेला ते लोकसंख्येने परिपूर्ण होते. म्हणजे तिथे लोक राहायला होते, राजधानी होती, तिथे लोकांचं वास्तव्य होतं, मावळे सगळे तिथेच राहत होते, कुटुंब. बट नाव अ डेज, पण आज हे सर्व किल्ले काय झालेले आहेत, पर्यटन केंद्र झालेले आहेत. कारण तिथे वस्ती कोणी करायला जात नाही, पाहायला जातात ते. म्हणजे हे काय झाले, शासनाच्या मालकीचे झालेले आहेत, गव्हर्नमेंट प्रॉपर्टी झालेली आहे ती, त्यामुळे ती पर्यटन स्थळामध्ये रूपांतरित झालेली आहे. दॅट मीन्स सपोज आय हॅव सो मच मनी अँड आय वॉन्ट टू परचेस सिंहगड, आय विल नॉट डू दॅट. म्हणजे तिथे मला जागा विकत घ्यायची आहे वगैरे असं काही करता येत नाही, म्हणून ती पर्यटन स्थळ आहेत आणि ती आपल्याला पाहता येतात, ओपन टू ऑल. सो वी हॅव टू प्लॅन अकॉर्डिंग टू दॅट. म्हणजे इथे चित्रांमध्ये पहा दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा ही ॲक्टिव्हिटी करायची असते, यू मस्ट वॉच, यू मस्ट सी द मॅप प्रॉपरली. तुम्हाला हा मॅप खूप चांगल्या पद्धतीने पाहता येणं आवश्यक आहे. म्हणजे त्या ठिकाणी सी शोअर कुठे आहे, समुद्रकिनारे कुठे आहेत, इंटिरियर फोर्ट्स कुठे आहेत, सी फोर्ट्स कुठे आहेत, सागरी किल्ले कुठे आहेत, तर हे तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे. नाउ सी द वी आर इन महाराष्ट्र. सपोज वी हॅव टू सर्वे, जर आपल्याला सर्वे करायचा आहे भारताचा, तर इंडियन टुरिस्ट मॅप वी मस्ट ऑल्सो नो. आपल्याला भारतीय पर्यटनाचा नकाशा माहिती असणं आवश्यक आहे, की भारतामध्ये पर्यटन कसं करता येईल. तर भारताचा विचार केल्यास ITDCची ही इमारत त्या ठिकाणी दाखवलेली आहे. ITDC म्हणजे इंडियन टुरिस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, भारतीय पर्यटन विकास महामंडळ, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटनाला चालना देते. आणि पर्यटन कोणकोणतं असतं, व्हॉट टाईप ऑफ टुरिझम पीपल डू, कोणत्या प्रकारचं पर्यटन लोक करतात, तर सगळ्या प्रकारचं. दॅट मीन्स काही लोक भाविक असतात, काही जण नुसतेच फिरायला जातात, काही जण आरोग्यासाठी जातात. म्हणजे आता मला काय करायचं आहे, माझं आरोग्य सुधारायचं आहे, डॉक्टर काय सांगतात, तुम्ही या ठिकाणी जाऊन राहा 10 दिवस. म्हणजे तुमचं तिथे, आता तिथे काय असतं, नेचर थेरपी असते, योगा केंद्र असतं, आनापाना असतं, विपश्यना असतं. म्हणजे आपण ते विपश्यना करू शकतो. तर या प्रत्येक ठिकाणी, म्हणजे पॅगोडामध्ये जाऊ शकतो. आपल्या इथे बऱ्याच ठिकाणी मुंबईच्या आजूबाजूला इगतपुरी असेल, SL वर्ल्ड असेल, म्हणजे मनोर आयलंड असेल, त्या ठिकाणी काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारची शांतिगृह स्थापन केलेली आहेत. दॅट मीन्स वी कॅन कम ओव्हर, मेक ओव्हर. आपण त्यापासून मुक्ती मिळवू शकतो. कशापासून, वी कॅन गेट रीड ऑफ फ्रॉम आवर टेन्शन. आपल्याला जे काही ताण असतात, तणाव असतात, ते तिथे तुम्ही 10 दिवस राहिल्यानंतर तुमचं सर्व काही निघून जातं. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचं टुरिझम आता भारतामध्ये सुद्धा अवेलेबल आहे. यू हॅव टू कलेक्ट इन्फॉर्मेशन लाईक दॅट.
आणि तुम्हाला भारत देश माहिती आहे, म्हणजे आपले बंकिमचंद्र चटर्जी जे आहेत, द मोस्ट पॉप्युलर पोएट, या ठिकाणी लेखक ज्यांना म्हटलं जातं, रवींद्रनाथ टागोर नंतर बंकिमचंद्र चटर्जी यांनी जी आपल्याला काही कविता दिलेली आहे, तर त्या कवितेमध्ये काय केलेलं आहे, त्या ठिकाणी देशाचं वर्णन केलेलं आहे. ते जे वर्णन जर तुम्ही पाहिलं किंवा ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की आपला देश किती समृद्ध आणि संपन्न आहे, की ज्या ठिकाणी वी कॅन यूज इट ॲज अ टुरिस्ट प्लेसेस. मी तुम्हाला एक 4-5 ओळी ऐकवतो, त्याच्यानंतर तुम्ही ते यूट्यूबच्या किंवा इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही ते ऐकू शकतात, जेणेकरून तुम्हाला कळेल. आवर कंट्री इज अ होल टुरिस्ट प्लेस. होल, दॅट मीन्स व्हॉट आर द टुरिस्ट प्लेसेस दॅट आर फेमस इन ऑल द वर्ल्ड. संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध असणारी जी काही सगळी पर्यटन स्थळं आहेत, ऑल दॅट इज all that places are available in India. So India is called a unique country. What are there? तुम्हाला काय हवं आहे? तुम्हाला बर्फ हवा आहे, यू कॅन गो टू काश्मीर. बर्फ पाहायचा आहे, बर्फ एन्जॉय करायचा आहे, यू कॅन डू इट इन अवर कंट्री. आपल्या देशामध्ये आपण हे अनुभवू शकतो. तुम्हाला वाळवंटामध्ये फिरायचं आहे, वाळवंटाचा अनुभव घ्यायचा आहे. कसं असतं, कच्छचं रण जे आहे, आखात जे, तिथे तुम्ही जाऊन याचा अनुभव घेऊ शकता. तुम्हाला समुद्रकिनारे, सुंदर समुद्रकिनारे हवेत, यू कॅन गो टू गोवा, यू कॅन गो टू कणकवली, यू कॅन गो इन कोकण. तुम्हाला सगळ्या प्रकारचं फिश फूड एन्जॉय करायचं आहे, यू कॅन गो टू विशाखापट्टणम. म्हणजे पूर्वोत्तर जी राज्य आहेत त्या ठिकाणी तुम्ही पूर्व राज्यांमध्ये जाऊ शकता. नंतर सिक्कीम जे आहे, त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश आहे, नागालँड आहे. ही सगळी जी काही ठिकाणं आहेत, ऑल दीज प्लेसेस आर टू बी वर्शिप्ड. म्हणजे त्यांचं आपण काय करू शकतो, ज्याला म्हटलं तर आपण कुठल्याही देशात असं नाही आहे जसं भारतामध्ये आहे, की आपण आपल्या देशाचं वंदन करतो, या भारत मातेचं वंदन करतो. आणि तीच कविता या ठिकाणी वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिली आणि ती लता मंगेशकर यांनी गायलेली आहे. तर ती आपण थोडीशी ऐकूया, म्हणजे तुम्हाला टुरिझम, व्हॉट इज टुरिझम, तर टुरिझम म्हणजे काय असतं, किंवा हा लाईव्ह इंग्लिशचा जो भाग आहे, की तुमचं लिफलेट, टुरिस्ट लिफलेट कसं असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही काय काय लोकांना माहिती द्यायला पाहिजेत. सपोज युअर फ्रेंड इज स्टेईंग इन इस्रायल और इटाली और एनी अदर कंट्री, हाऊ व्हॉट प्रेझेंटेशन यू हॅव टू सेंड. तुम्हाला ती त्यांना प्रेझेंटेशन पाठवायचं, पीपीटी पाठवायची आहे, की मी भारतामध्ये आल्यानंतर काय काय पाहू शकतो महाराष्ट्रात आल्यानंतर. तर त्याच्यासोबत एखादं गीत किंवा व्हिडिओ सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. मी या ठिकाणी तुम्हाला थोडंसं ऐकवतो.
So this is a song that we have listened. That means Vande Mataram. What is Vande Mataram? आपण आपल्या या ठिकाणी भूमातेचं काय करतो? वंदन करतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये इफ यू थिंक ऑफ इंडिया, जर तुम्ही भारताचा विचार केला तर वी मस्ट बी प्राऊड ऑफ आवर कंट्री बिकॉज इट इज सुजलाम सुफलाम. अँड मला ती आवडणारी आहे. आय एम प्राऊड टू बी अन इंडियन. आणि त्या टुरिस्ट तिथे असणारी जी काही टुरिस्ट प्लेसेस आहेत दॅट वी हॅव टू प्रेझेंट. आपल्याला ती माहीत असणं आवश्यक आहे आणि आपल्याला ती प्रेझेंट करायची आहेत. नाव सी होमवर्क फॉर यू. what you have to do, you have to prepare a travel leaflet that is Elephanta Caves. It is near to Mumbai. Suppose you are staying in Andheri, what you have to do, you have to write the location. Where is the location of Elephanta Caves? Then what are the languages that people speak there? Then the best season to visit, what is the best season and best time also. Best season and best time to visit the एलिफंटा केव्स. मुंबईपासून जवळच असणाऱ्या समुद्र किनाऱ्यामध्ये या गुंफांना भेट द्यायची आहे म्हणून ही माहिती तयार करायची आहे. व्हॉट टू सी, व्हॉट यू हॅव टू सी देअर इन द एलिफंटा केव्स. यू कॅन सर्च इट ऑन नेट. हाऊ टू गो देअर. आता तिथे जायचं कसं, त्याचा एक साधारण फोटो, अट्रॅक्टिव्ह फोटो इज देअर. ताजमहल हॉटेल इज देअर, गेटवे ऑफ इंडिया इज देअर. दॅट मीन्स यू कॅन सी, you can go there at Gateway of India and from there you can reach to Elephanta Caves. तिथून बोटीने तुम्ही जाऊ शकतात. So you have to write the ways also how to go there. That means suppose you start from Andheri, that means you will reach to Gateway of India by road, by rail and from that from boat. बोटीने तुम्ही तिथे कसे पोहोचणार आहात ते तुम्हाला द्यायचं आहे. तुमच्या कॉस्ट किती असणार आहे ती तुम्हाला द्यायची आहे. कॅल्क्युलेट ऑल दिस थिंग्स. साईट्स नियर बाय. आता तिथे असणार जवळची ठिकाणं कोणती आहेत, म्हणजे तिथे तुम्ही त्या केव्जवर, एलिफंटा केव्जच्या त्या ठिकाणी तुम्ही काय काय पाहू शकतात किंवा परत घरी येताना तुम्ही काय काय पाहू शकतात. द स्पॉट इज गेटवे ऑफ इंडिया इज ऑल्सो देअर. सो दिस ट्रॅव्हल लिफलेट यू हॅव टू प्रिपेअर विथ द हेल्प ऑफ द इंटरनेट. देन द सेकंड वन, prepare a second leaflet with the help of your knowledge, that is information from आंतरजाल. इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती जमा करायची आहे. प्रिपेअर अ ट्रॅव्हल लिफलेट एसेल वर्ल्ड, द मोस्ट फेमस इन ऑल द स्टुडंट्स. विद्यार्थ्यांच्या पसंतीला उतरणारं किंवा प्रसिद्ध असणारं एसेल वर्ल्ड. वेअर इज द लोकेशन, याचं लोकेशन कुठे आहे दॅट यू हॅव टू राईट. देन द हिस्ट्री ऑफ द एसेल वर्ल्ड, त्याची निर्मिती कशी झाली त्याचा थोडासा इतिहास. यू कॅन रीड इट ऑन इंटरनेट. बेस्ट टाइम टू विजिट, किंवा तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी. देन हाऊ टू गो देअर, तिथे कसं पोहोचायचं आहे. अगेन इट इज अ आयलंड. पुन्हा हे काय आहे त्या ठिकाणी, आयलंड आहे, छोटंसं बेट आहे, तिथपर्यंत कसं पोहोचायचं ते लिहायचं आहे. देन अट्रॅक्शन्स, तिथे काय काय आकर्षण आहेत ते तुम्ही सर्च करायचं आहे. ऑन अँड व्हॉट गेम्स यू विल एन्जॉय. तुम्हाला तिथे गेल्यानंतर कोणते खेळ, कोणत्या राईड करायच्या आहेत आणि त्या कशा एन्जॉयफुल आहेत. म्हणजे व्हॉट यू हॅव टू डू ॲज यू आर इन 9th स्टँडर्ड, यू हॅव टू मेक ऑल द लिफलेट्स नियर बाय प्लेसेस टू मुंबई. जवळच असणाऱ्या नियर बाय प्लेसेसचे तुम्हाला काय करायचे आहेत, ट्रॅव्हल लिफलेट बनवायचे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी एक अंदाज येईल की हाऊ वी विल मेक अ ट्रॅव्हल लिफलेट इन इंग्लिश. सो वी हॅव सीन ऑल दिस थिंग्स. ट्रॅव्हल लिफलेट दॅट इज लाईव्ह इंग्लिश. आपल्या धडे आणि कविता, त्याच्यानंतर भाषा अभ्यास जो काही प्रकार आहे म्हणजे वोकॅबलरी अँड ग्रामर. विथ दॅट व्हॉट यू हॅव टू डू, युअर स्टडी, यू मस्ट हॅव टू इम्प्रूव्ह युअर स्टडी स्किल्स. तुम्हाला तुमचे स्टडी स्किल्स इम्प्रूव्ह करायचे आहेत. नुसताच धड्यांचा अभ्यास केला असं चालणार नाही आहे. बिकॉज लेसन्स विल नॉट कम अगेन इन टू युअर लाईफ. कविता आणि धडे तुमच्या आयुष्यात पुन्हा येणार नाही आहेत. बट these study skills, live English, it will come every day in your life. हे तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये असणार आहे लाईव्ह इंग्लिश. सो यू मस्ट हॅव टू इम्प्रूव्ह दॅट. तुम्ही ते साधारणपणे इम्प्रूव्ह करण्याचा आत्तापासून प्रयत्न करा. आणि एक रिक्वेस्ट आहे, वन रिक्वेस्ट इज देअर, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर BMC एज्यू मराठी स्टँडर्ड 9 यूट्यूब चॅनल फॉर more updates, more videos, study videos and information.